आपला आवाज कोकण 24 तास। जे आम्हाला दिसते ते मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांना का दिसत नाही असा संतप्त प्रश्न मच्छीमार अमरेश धातकर यांनी उपस्थित करून एलईडीद्वारे सुरू असलेली मासेमारी बंद न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। तुम्ही सांगा की हे सगळं चालू आहे, हे सगळं जयगड बाजारातला जोरात चालू आहे आणि तिकडे बुकिंग एलईडीच्या खाली होत आहे। मला एलईडी बद्दल बोलायचे की एलईडी मासेमारीसाठी जास्त जो एलईडीद्वारे मासेमारी करूया असे हे नौका मालक कोण आहेत तर ते खरोखरचे मच्छीमार नाही आहेत। ते जे खरोखर मच्छीमार आहेत त्यांना याची पूर्णपणे जाणीव आहे की आपण जर अशाच प्रकारे जर समजा मासेमारी करत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीला समुद्रातून मासे मिळणार नाहीत। जे लोक ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांनी या व्यवसायात पैसा गुंतवला असेच लोक ह्या चुकीच्या मार्गाने मासेमारी करण्याचा प्रयत्न करतात आणि समुद्रातल्या संपत्तीची वाट लावत आहेत। या संदर्भामध्ये तुम्ही आता साहेबांना भेटला तर साहेबांनी काय आश्वासन दिलं? साहेबांनी दरवेळेसारखी आता आश्वासनच दिली आहेत की आम्ही पकडू करू। प्रत्येक वेळ असं होतं की आम्ही जमलेले मच्छीमार, आम्ही जे छोटे मच्छीमार जेव्हा समुद्रात जातो आमच्या जे निदर्शनास येतं ते निदर्शनास आल्यानंतर आम्ही ह्यांना सांगतो तेव्हा ह्यांना कळतं की समुद्रात अशा प्रकारची काही चुकीच्या गोष्टी होत आहेत। मग ज्यासाठी सरकारने हे अधिकारी ठेवले आहेत ह्यांच्या हे निदर्शनास का नाही, त्यांच्या ज्या गस्ती नौका आहेत ह्यांना का दिसत नाहीत असे आमचे प्रश्न आहेत। बरं, आता तुम्ही त्यांना भेटलात, त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पण जर तरीसुद्धा कारवाई नाही झाली तर तुमची भूमिका काय असेल? यापुढील भूमिका ही नक्की तीव्र असणार आहे आणि त्या पलीकडे ह्याही गोष्टीचा विचार करावा की ह्या जे खरोखर मच्छीमार आहेत किंवा पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांचं काय होईल याचाही विचार शासनाने केला पाहिजेत। हे असंच चालू होत राहत असेल तर आम्ही अजून काय करू ह्या गोष्टी लक्ष देण्यापेक्षा त्यांनी खरोखर मच्छीमाराला काय कमतरता आहे आणि त्यांचा विकास कसा होईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं। नाव कसं तुमचं? माझं अमरेश पांडुरंग धातकर। समुद्रात अनधिकृतपणे आणि बेकायदेशीरपणे मिनी पर्ससीनद्वारे सुरू असलेल्या मासेमारीला आळा बसावा तसेच एलईडीद्वारे करण्यात येणारी मासेमारी ही बंद व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी ड्रोनची संकल्पना आणली जेणेकरून यावर कडक निर्बंध येतील। परंतु असे असतानाही आज रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात खुलेआमपणे मिनी पर्ससीन आणि एलईडीद्वारे मासेमारी सुरूच आहे। अनेक बोटी परवाना नसतानाही खुलेआमपणे मासेमारी करत आहेत। शासनाने 2 ते 3 बोटी मत्स्य विभागाला दिलेल्या आहेत जेणेकरून कडक कारवाई करणं शक्य होईल। परंतु दुर्दैवाने मात्र मत्स्य विभागाचे अधिकारी कानावर हात ठेवून गप्प बसलेले आहेत। त्यामुळे सामान्य मच्छीमारांमध्ये संतापाचं वातावरण पसरलंय। याबाबत शाश्वत मच्छीमार हक्क संघटनेच्या वतीने रत्नागिरी येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर यांना लेखी निवेदन देत चर्चा करण्यात आली आणि अनधिकृतपणे सुरू असलेल्या मासेमारीला आळा घातला नाही तर भविष्यात तीव्र आंदोलन करू असा इशारा दिलाय। बघूया आता सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर आणि त्यांची टीम खरोखरच यावर कारवाई करते की आशीर्वाद देते याकडे मच्छीमारांचं लक्ष लागून राहिलंय। आणि मग तुमची लोक कोण जातात मग त्यांना कसं करतात तुम्ही सांगा सर? त्याच्यात काय करू शकता? याचा कधी तुम्ही करणार? लांबी रुंदी तुमच्या नियमात ऐकायला किंवा त्याच्या बोटींवरती कुठच्या प्रकारे VRC आहे किंवा त्याच्या बोटीवरचं जालं कुठचं आहे, तो मासा काय एक काठी नाही वाटवत एवढे घट झालं। एक मच्छीमार 5-5 बोटी बांधायला लागला, आम्हाला एक बोटीचं मेंटेनन्स करायला लागायचं। आता नवीन तुम्ही VRC घेता ना नौकाना साहेब, ते कुठची परमिशन घेता? म्हणजे जयगड परवानगीच्या कार्यक्षेत्रात आहे आपला ड्रोन एवढा नाट्यात चालू आहे। आमचे नौका 10 ओव्हरच्या आतमध्ये फिशिंग आले की ड्रोन मध्ये दिसतात। माझं मत त्या परवानगीकडे गुन्हा दाखल करायला पाहिजे मानुषवादाचा। सांगायची खलाशी आहे, त्यांचा पगार आमच्याच अंगामध्ये पडतो आहे। आम्ही कर्ज बदल होत चालू आहे, ते कोणा पाय तर ह्या पर्सनल वॉरंट पाहिजे येतो निवेदन मांडतो, आमचं काय मार्केट लागत नाही। पण दारूवाला कुठेतरी पोटासाठी करतो, पण हे आज पूर्ण लोकांना नष्टच करू चाललंय। मग ह्याच्यावरती का कारवाई होत नाही? तुम्हीच म्हणताय की 1% लायसन नाही, मग ह्याच्यावरती
गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 12च्या बाहेर त्यांना परमिट आहे, 12च्या आत नॉटिकल माईलच्या आत त्यांना परमिशन नाही. हे मान्य. जे बोट पेटतील आम्ही बऱ्यापैकी टाकायला सुरुवात. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.